मी त्यावेळेस काय करायची, मला जेव्हा पण वेळ भेटायचा ना तेव्हा मी स्वामींच्या मठात जायची, तारक मंत्राची सेवा करायची की जे पण कराल ते तुम्ही कराल, पण शेवटपर्यंत माझं तुमचंच नाव माझ्या तोंडात राहणार. पण त्यांना कुठेतरी भीती होती की हिला जास्त हायली ॲनास्थेशिया दिला तर ही कोमामध्ये जाऊ शकते. ओके. मग डॉक्टर म्हणाले तुला काय वाटतंय, तुला काय होईल, तुला काय झालं असेल. मी म्हटलं मला माहिती आहे मला मुलगाच झाला असेल. मग त्यांना वाटलं की कसं काय ही अशी एवढी कॉन्फिडेंटली बोलते. मी म्हटलं सर माझा ना स्वामींवरती भरपूर विश्वास आहे. आणि त्यांनी माझ्याजवळ जेव्हा ते बाळ दिलं पहिल्यांदा तेव्हा त्याच्या कानामध्ये मी म्हणजे दुनियातला पहिला कुठलाही शब्द जाण्याऐवजी त्याच्या कानामध्ये मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाच आवाज त्याच्या कानामध्ये पहिला दिला. आणि तो मुलगा ना इतका म्हणजे असा ऍक्टिव्ह होता, ते डॉक्टर पण नवल करत होते की ही एवढी हायली ॲनिमिक, हिच्यामध्ये एवढी कमतरता आहे शरीरामध्ये, मॅग्नेशियम कमी आहे, पोटॅशियम कमी आहे, सोडियम कमी, आणि हे मुलं इतकं ऍक्टिव्ह कसं काय, समजलं हे कसं काय इतकं ऍक्टिव्ह. ते जेव्हा पण यायचे नाही म्हणायचे हा मिरॅकल बेबी. बरोबर. त्या दरम्यान माझं शिवलीलामृताचं वाचन चालू होतं. माझी 1.5 वर्षाची मुलगी होती, तर आहे ती आता जी आलेली लहान ती, तर तिने काय केलं, खेळता खेळता जे मच्छरचं लिक्विड ते पिलं. शिवलीलामृताचा माझा 4था दिवस चालू होता. गुरुवारच्या दिवशी तारक मंत्रामध्ये आहे की जर स्वामी आहेत पाठीशी तर जर काळही आपल्याला नाही नेऊ शकत, जर त्यांच्या आज्ञेविना नाही नेऊ शकत. आणि त्याच वेळेस एवढ्या मोठ्या बिल्डिंगची डीजी जी असते ना, म्हणजे जनरेटरची लाईट ती गेली, घरची लाईट गेली, 10 मिनिटं जनरेटर बंद. तर माझ्या मिस्टरांनी तिला असं झिण्याने खाली आणलं. सुदैवाने त्यावेळेस ते घरात होते, सगळे घरात होते. म्हणजे तेव्हा कोविड होता, काही एवढं लोकांचं म्हणजे माहिती ना खूप खर्च झालेला, एवढ्या लोकांना सॅलरी येत नव्हती, कुणाचे सॅलरी कट्स झालेले, कुणाला सॅलरी येतच नव्हत्या. तर त्याही वेळेस आम्हाला एक कॉल आला की इथे घर आहे विकायला, एकदम लहानशी अमाऊंट तुम्ही द्या आणि तुम्ही घर बुक करा, आम्ही पूर्ण 95% लोन करणार. 45,000 रुपये भरून एक आम्ही बुक केला. आणि चमत्कार असे झाले आमच्या आयुष्यामध्ये की आम्हाला सतत एक कॉल येत गेले की हा बाबा आता तुमची 6% जीएसटी आहे ना, आता त्याची 3% जीएसटी तुम्हाला भरायची. म्हणजे जिथे तुम्हाला 4 लाख भरायचे होते तिथे तुम्ही 1.5 लाख 2 लाख असेच भरा, 2 लाख रुपये तुमचे नाही. हा असा म्हणजे त्यांनीच दिलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत ज्या ताई आल्यात त्यांच्यासोबत स्वामींचे असे अनुभव आहेत ते शेअर करायला आपल्यासोबत आलेत की ऐकल्याबरोबर तुम्हाला पण समजेल की स्वामी आपल्या सर्वांना काही ना काही रूपामध्ये मदत करत असतात, बस ते आपल्याला ओळखायचं असतं. तर नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आधी. तुम्ही काय करता, तुम्ही कुठून आलात, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव स्टार्ट करा. नमस्कार, मी नीता महेश चव्हाण, मी कल्याणवरून आलेली आहे. माझे ॲबॅकसचे क्लासेस चालतात कल्याणमध्ये, माझ्या 5 फ्रँचायझी आहेत ॲबॅकसच्या. आणि स्वामींमुळे माझ्या आयुष्यामध्ये किती बदल झाले हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. की माझ्या अनुभवातून एक तरी व्यक्ती स्वामी सेवेत आला तर ती माझी स्वामींच्या चरणी मोठी सेवा अर्पण होईल असं मला वाटतं. आणि सागर दादांच्या ह्याच्या पॉडकास्टमुळे बरेच लोक स्वामी सेवेमध्ये पुन्हा असं नव्याने येत आहेत, हे खूप छान वाटतं. तुम्ही तुमचा एक करून अनुभव स्टार्ट करा. हो, आता स्टार्टिंग सांगायला गेलं तर स्वामी हे माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून, म्हणजे माझे बाबा गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सॅटर्डे संडे सुट्टी, आम्ही राहायचो पुण्यामध्ये. मग सुट्टी असेल तर माझे वडील कधी गाणगापूरला जा, कधी अक्कलकोटला जा. म्हणजे आपल्या लहानपणी घरामध्ये कशा बेल्स वगैरे नसायच्या, आधी क्वचितच कोणाच्या घरामध्ये बेल्स. तर त्यावेळेस आमच्या घरामधली जी बेल होती ती श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ तेव्हापासूनची. पण नंतर बाबा गेले, वडील गेले माझे, त्याच्यानंतर मग आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये कामामध्ये बिझी झालो, लग्न झालं. मग तेव्हा कुठेतरी ना स्वामी सेवेपासून ना मी वेगळी झाली थोडीशी. म्हणजे नवीन लग्न करून नवीन घरात, तिथल्या परंपरा रूढी, त्यामुळे स्वामींपासून थोडंसं असं दूर झालं. त्या आधीचे भयंकर अनुभव आहेत स्वामींचे, पण अगदी म्हणजे तेव्हा एवढं बालिशपणामध्ये समजत नव्हतं. तर स्वामींचं जर मला सांगायचं झालं आयुष्यातली सुरुवात तर कोविडमध्ये झालं असं की मी 2nd टाईम प्रेग्नंट होती. माझी मुलगी लहान आलेली तिच्या टाईमला. तर त्यावेळेस मी एक हॉस्पिटलमध्ये, इथे ठाण्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉई होते. MBA इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट झालंय माझं. त्या बेसिसवरती मी हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉई होते. अचानक कोविड लागला आणि मी 7 मंथ प्रेग्नंट होती. त्यावेळेस कोविड लागल्यानंतर टायमाला आपल्याला कसं प्रेग्नंट वुमन, लहान मुलं, डायबिटिक, हाय रिस्क पेशंट वाटायचे. पण त्यावेळेस स्टाफच नसायचा. आता हॉस्पिटलने कंपल्सरी केलं की तुम्हाला यायचंय. आणि माझी मॅटर्निटी लिव्ह स्टार्ट होणार होती. तर मला असं वाटलं की आता आपण नाही गेलो तर मॅटर्निटी लिव्हमध्ये काही प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा आपण थोडे दिवस कंटिन्यू करूया. मनामध्ये भीती. आणि आमचं जे केबिन होतं त्याच्या अगदीच बाजूला मॉर्च्युरी,
ओके. मॉर्चरी म्हणजे जिथं शव ठेवतात बरोबर, तिथे. बरोबर. म्हणजे अगदी चहा पण आपल्याला कॅन्टीन मधून घेऊन यायचं असेल ना तर त्याला क्रॉस करून यावं पास लागायचं. होणारच आहे ते. हा. आणि मग लोक काय म्हणतात की गरोदर स्त्रीने आपलं हे प्रेत ओलांडू नये बरोबर. वगैरे, पण माझ्याकडे काही म्हणजे ऑप्शनच नव्हता. नाही, मला तुम्हाला जायचं तिथूनच यायचं होतं. होतं आणि अनेक प्रेत माझ्या समोरून जात होते, बॉडीज जात होते. आपल्याला माहिती आहे की हा बाबा आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादा कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे, आपल्याला कळतं, पण काय ऑप्शन काय, काहीच ऑप्शन नाही. मग त्यावेळेस पण हे झालं सगळं, हॉस्पिटलमध्ये जायचे आणि कोविड लागला त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन काही नव्हतं. आम्ही वागळेला चाळीमध्ये राहिला. त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर कोविड झाला, समजा माझ्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कोविड झाला तर आजूबाजूची 4-5 घरं क्वारंटाईन करायची. त्यामुळे सगळे घाबरले होते आणि प्रत्येक चाळीच्या बाहेर आमच्या असं रेड निशाण की या बिल्डिंग मध्ये या घरामध्ये आहे बाबा, याच्यामध्ये. त्यामुळे सगळेच घाबरून गावाला निघाले. सगळे म्हणजे पूर्ण चाळ, पूर्ण वस्ती ही झाली. पण आम्हाला म्हणजे थोडासा वेळ लागला गावी जायला, कारण मग आम्ही असं सोर्सने गावी गेलो की म्हणजे आम्हाला काही ऑप्शन कुठे राहायला भेटेल का. तेव्हा एक आपल्याला क्वारंटाईन करायचे. बरोबर. मग आम्ही एक आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्या गावी गेलो, कारण घरात लहान मुलं वगैरे होती. तर त्या ड्युरेशन मध्ये जेव्हा हॉस्पिटलची गाडी न्यायला यायची ना, तेव्हा ती ॲम्ब्युलन्स असायची. म्हणजे त्याच्यातूनच पेशंट जायचे आणि त्याच्यातूनच आम्हाला प्रवास करावा लागायचा. सेम ॲम्ब्युलन्स. म्हणजे ॲम्ब्युलन्स आली तर बऱ्याच वेळ असं वाटायचं की कोणाला तरी न्यायला आली की काय, असं भीतीदायक वातावरण असायचं. मग त्यावेळेस मग मला गावी जावं लागलं. म्हणजे अगदी चाळच रिकामी झाली. मी मॅटर्निटी लिव्ह लवकर घेतली की असं होतंय म्हणून, काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून सांगून मॅटर्निटी लिव्ह घेतली. गावी गेलो. गावी आम्हाला क्वारंटाईन केलं. पण अगदी 700-800 किलोमीटर प्रवास एका दिवशी झाल्यानंतर मला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फार त्रास व्हावा लागला. आणि माझी मोठी मुलगी प्रीमॅच्युअर होती, त्यामुळे माझ्या मनामध्ये भीती होती की मला दुसरंही बाळ जर तसं झालं तर तो किती मोठा मानसिक त्रास होईल. कारण पहिल्या मुलीच्या वेळेस मी खूप असं सफर केलेलं. म्हणजे तिला लहान होती तिला अगदी म्हणजे वेट कमी असल्यावरती मुलांची फार काळजी घ्यावी लागते. तर मला सेकंड टाइम तसं बाळ नाही हवं होतं. पण तिकडे गेल्यानंतर काय झालं की अचानक माझ्या पोटात दुखावं लागलं. गाव साईड, अगदी खेडेगाव. मग तिकडे कोणता डॉक्टर हात लावेना. मी आणि माझे मिस्टर आणि आम्ही ज्यांच्याकडे गेलेलो होते, आम्ही रात्रभर फिरतोय. पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण कोण घेईना, कारण सगळ्यांनाच कोविडची भीती की बाहेरून आले, क्वारंटाईनचा शिक्का आहे, आतमध्ये आलं, आम्हाला काय झालं तर. मग आम्ही रात्री त्या निर्णय घेतला की इकडे काय होणार नाहीये, सीझर आहे त्याच्यात. तर मग माझे मिस्टर आणि मी दुसऱ्या दिवशी आम्ही ठाण्याला यायला निघालो परत. मग तिथून परत सेकंड डे, कारण हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर इथे हॉस्पिटलचे सगळे काही ओळखीचे होते, डॉक्टर्स ओळखीचे होते, अवेलेबल होते. मग माझी छोटी मुलगी, मी आणि माझे मिस्टर हॉस्पिटलला यायला निघालो. तिकडून हॉस्पिटलला म्हणजे इकडे राहायला यायला निघालो. पण आपल्या मनामध्ये विचार, एवढं कोविड आहे इकडे, काय झालं तर. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती दादा की जर कोविड असेल प्रेग्नेंट वुमनला तर तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही घ्यायचे, तिला फक्त डायरेक्ट नायडू. आणि तिकडे पण आपल्यासोबत कोणी नाही. म्हणजे तो खूप असा काळ होता की काय होईल उद्या आपल्या बरोबर नाही माहिती. आपण एकत्र बसलोय आता, पण उद्या आपण एकत्र असू की नाही हे माहिती नाही. आणि त्या कोविडच्या काळामध्ये ना लोक भीतीने जास्त गेले, आजारापेक्षा भीतीने खूप जास्त गेले की मी एकटा राहील असं. आणि सेम ड्युरेशन मध्ये जेव्हा मी ऑफिसला होते, माझ्यासोबत बसलेली मुलगी ती कोविड पॉझिटिव्ह निघाली. अरे बापरे. आणि ती कोविड पॉझिटिव्ह निघाली. मग मलाही भीती की आता, तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता काय नक्की कसं असतं. पण त्यावेळेस मला कोविड झालाय का, सोबत जेवलोय. आणि दुपारी असं 10 मिनिटं आधी आम्ही जेवलो आणि 15व्या मिनिटाला तिला हॉस्पिटलमधून कळलं की ती कोविड पॉझिटिव्ह आहे. तिला डायरेक्ट हॉस्पिटलमधूनच तिला कोविड सेंटरला नेलं. तिच्यासोबत तुम्ही जेवत होते? हो, तिच्यासोबत. पण अशी देवाची एक असतं ना की देवाला परत माझ्या आयुष्यात एंट्री घ्यायची होती. तर त्यावेळेस परत मग आम्ही इकडे आलो. मग हॉस्पिटलने म्हणजे डॉक्टर आहेत माझ्या, त्यांनी सांगितलं की तुला रेस्ट करावी लागेल, कधी तुझी डिलिव्हरी होऊ शकते. म्हटलं जे होईल ते होईल. पण आपण आपल्यासोबत पुढे काय होणार हे माहिती नव्हतं माहिती. त्याच्यानंतर त्याच दिवशी असं खूप विचार करत होती. म्हणजे माझी आई नाही येणार होती जवळ, कोविड आहे, कोण येणार, घरचे कोणी नाही आहेत जवळ, कसं होणार. कारण पहिलाही सीझर झालं, सीझर झाल्यानंतर भरपूर कॉम्प्लिकेशन्सला म्हणजे सामोरं जावं लागतं. तर त्या रात्री मला स्वामींचा साक्षात्कार झाला. अचानक माझ्या आयुष्यात स्वामींचं म्हणजे बोलतात ना, एक विसर पडलेली आपली एखादी गोष्ट असतं, आपण कुठेतरी गोष्ट ठेवली आणि विसरून गेलो, अचानक आपल्याला कसं आठवतं तसं मला रात्री साक्षात्कार झाला की भयंकर पूर आलेला आहे, लोक डुबतायत, मरतायत. आणि मी एका कोपऱ्याला उभी आहे आणि स्वामी आहेत. तर स्वामी मला जिथून घेऊन जात होते ना, तिथून पाणी असं बाजूला होत होतं. अच्छा. त्या दिवशी त्यांनी मला असं म्हणजे स्वप्नातच मी बोलत होते की मी आहे, तू घाबरू नको, मी आहे.
असा हा तो मला साक्षात्कार झाला. त्याच्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. म्हणजे एक होतं की हा बाबा काय होईल काय होईल, तर त्यानंतर झाली अशी गोष्ट की आता डिलिव्हरीला जायचंय. तर आमच्या चाळीमध्ये मी आणि माझ्या समोरची एक लेडी तीच होती, ती आणि तिच्या 4 मुली होत्या. मी तिला म्हटलं ताई चला ना माझ्याबरोबर. त्या माझ्यासोबत आल्या, कोविडची टेस्ट केली. त्यानंतर त्यांनी दरवाजाच उघडला नाही, कारण त्यांनाही भीती होती हिचं कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मला आणि माझ्या मुलींनाही घेऊन जातील. 4 दिवस त्यांनी आमच्याशी काही संबंध ठेवला नाही. 4 दिवसानंतर रिपोर्ट आला, तोही निगेटिव्ह आला. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम केलं, आमच्या इथे कॉमन वॉशरूम्स होते, सगळं काही चाळीत राहत होते, सगळं बाहेर जावं लागायचं. म्हणजे कितीतरी कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आली. ज्या सेंटरमध्ये मी कोविड टेस्ट करायला गेली तिथेही अनेक कोविडचे पेशंट होते. बरोबर. आणि जो डॉक्टर मला ट्रीट करत होता तोही पॉझिटिव्ह निघाला. पण मी त्याच्याकडून 2 दिवस आधी जाऊन आले, पण मी पॉझिटिव्ह नाही निघाले ना. माझ्या घरामध्ये कोणी, माझे मिस्टर, माझी लहान मुली, कोणीच कोविड पॉझिटिव्ह नाही निघालं. हे झालं. त्यानंतर एक असं होतं की अरे कसं होणार, आता डिलिव्हरी झाली तर कसं होणार, मी कसं घरी येणार, त्यात पावसाळ्याचे दिवस, 3 जुलै. मग मी डिलिव्हरीला गेले. ज्या दिवशी डिलिव्हरी होती त्या दिवशी सकाळी मी ॲडमिट झाले, दुपारी डिलिव्हरी झाली आणि कोविडमुळे 3ऱ्या दिवशी मला घरी सोडलं. बेसिकली 3ऱ्या दिवशी लेडीला चालता पण येत नाही. पण मला माहीत नाही माझ्यामध्ये कुठली एवढी शक्ती आली त्यावेळेस की मी बाळाला हातात घेऊन वरती छत्री आणि एवढा धो पाऊस पडत मी घरी आली. पाऊस पडत होता त्यामध्ये मी आणि माझे मिस्टर घरी आलो. बाळाला ठेवलं आणि सगळी कामं केली. 8व्या दिवशी जेव्हा सीझरचे टाके काढायला गेले तर माझा एकही टाका असा ओला नाही निघाला. सगळं काही नॉर्मल. आपली एक इच्छा असते, हे एक स्वामींचा साक्षात्कार होता माझ्यासोबत झालेला. त्यानंतर मग असं होतं की स्वामींना मला आता घरी आणायचंच आहे. खूप अशी म्हणजे इच्छा झाली की नाही मला घरी आणायचं, कारण ती एक ओढ निर्माण झाली जी जुनी होती, जी वडिलांपासून होती ती. आणि तर मग त्यानंतर काय झालं की एक घर असावं. आता तुम्हालाही वाटत असेल की हा बाबा आपलं अजून एक घर असावं. प्रत्येकाला वाटतं ह्या इथे आहे तर अजून छान ठिकाणी असावं घर. तर ती इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती. मग झालं असं की आमच्याकडे म्हणजे तेव्हा कोविड होता, काही एवढं लोकांचं म्हणजे माहिती ना खूप खर्च झालेला, एवढ्या लोकांना सॅलरी येत नव्हती, कुणाचे सॅलरी कट्स झालेले, सॅलरी येतच नव्हत्या. तर त्याही वेळेस आम्हाला एक कॉल आला की इथे घर आहे विकायला, नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि XYZ एकदम लहानशी अमाऊंट तुम्ही द्या आणि तुम्ही घर बुक करा, आम्ही पूर्ण 95% लोन करणार. 95%. आणि आमच्या सॅलरीज तेवढ्या नव्हत्या त्यावेळेस की बाबा आमच्यावरती एवढं 95% लोन होईल. अगदी म्हणजे 40-1 लाखाचं लोन, 95% तरी म्हणजे झाले किती, 36 लाखाचं लोन आमच्यावरती होणार नव्हतं तेव्हा. तरी सुद्धा आम्ही म्हटलं, मी आणि माझे मिस्टर गेलो डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी आणि म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल, आपण एक बुक करू. तर आम्ही 45,000 रुपये भरून आम्ही बुक केला. आणि चमत्कार असे झाले आमच्या आयुष्यामध्ये की आम्हाला सतत एक कॉल येत गेले की हा बाबा आता तुमची 6% GST आहे ना, आता त्याची 3% GST तुम्हाला भरायची. म्हणजे जिथे तुम्हाला 4 लाख भरायचे होते तिथे तुम्ही 1.5 लाख 2 लाख असेच भरा, 2 लाख रुपये तुमचे नाही. त्याच्यानंतर मग अजून एक कॉल आला की तुम्हाला असं काहीतरी रजिस्ट्रेशनचे काहीतरी अमाऊंट होती, GST झालं, रजिस्ट्रेशन पण 6 लाख रजिस्ट्रेशन होते, ते सुद्धा आमचे 1.5-2 लाखामध्ये झालं. असा म्हणजे त्यांनीच दिलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर मग मी उपवास वगैरे स्टार्ट केले, म्हणजे 11 गुरुवार पहिलं जसं असायचं तसं स्टार्ट वगैरे केलं. त्यानंतर सगळं काही छान झालं. पण आता नवीन घरी शिफ्ट झालो, आता 2 मुली आहेत. मग घरच्यांनाही असं वाटतं की एखादा मुलगा असावा. आणि मला असं पर्सनली वाटत होतं की माझ्या मुलींना माझ्यानंतर कुठेतरी त्यांना यायला माहेर असावं, म्हणून मला मुलगा हवा होता. तर त्याच्यानंतर माझा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेले, मोठ्याला माझे मामा राहत होते, मी तिकडे गेली होती. स्वामींच्या मठात गेली आणि 11 प्रदक्षिणा घातल्या. आणि मी म्हटलं मला असं हवंय की मला मुलगा हवाय, आणि जर तुम्हाला द्यायचं असेल ना मला, तर मला आता मुलगाच द्या, कारण मला 3रं सीझर आहे, तर मुलगाच द्या. आणि अचानक आपल्या मनामध्ये असं येतं ना की हा बाबा असं तू जा आणि प्रेग्नेन्सी टेस्ट कर. आणि ॲक्च्युली तसं काहीच नव्हतं. प्रेग्नेन्सी टेस्ट करायला पण आपल्याला काहीतरी क्रायटेरिया असतो की हा बाबा एवढ्या दिवसानंतर टेस्ट करायला, काहीच नव्हतं. आणि मी सहज प्रेग्नेन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. काहीही नसताना. त्याच वेळेस मला माहित होतं की हे स्वामींनी मला दिलेलं आहे. त्या दरम्यान माझं शिवलीलामृताचं वाचन चालू होतं. माझी 1.5 वर्षाची मुलगी होती, तर आहे ती आता जी आलेली लहान ती. तर तिने काय केलं, खेळता जे हे आपलं असतं ना मच्छरचं लिक्विड, ते पिलं.
शिवलीलामृताचा माझा 4था दिवस चालू होता. 7 दिवसाचं पारायण गुरुवारच्या दिवशी. म्हणजे आपण बोलतो ना तारक मंत्रामध्ये आहे की जर स्वामी आहेत पाठीशी तर जर काळही आपल्याला नाही नेऊ शकत, जर त्यांची आज्ञेविना नाही नेऊ शकत. तर त्यावेळेस काय झालं की तिने ते 1.5 वर्षाच्या मुलीने ते पिलं. आम्ही कल्याणमध्ये नवीन आणि त्याच वेळेस एवढ्या मोठ्या बिल्डिंगची डीजी जी असते ना, म्हणजे जनरेटरची लाईट ती गेली, घरची लाईट गेली, 10 मिनिटं जनरेटर बंद. तर माझ्या मिस्टरांनी तिला असं जिण्याने खाली आणलं. सुदैवाने त्यावेळेस ते घरात होते, सगळे घरात होते. पटकन तिला खाली आणलं. कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये, मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे चाइल्ड म्हणजे मुलं नव्हते घेत, पिडियाट्रिक वॉर्ड नव्हता. मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवलं. तिला हलवल्यानंतर मग तिथे डॉक्टर म्हणे की इथे काही इमर्जन्सी आली तर आमच्या हाताबाहेरची केस आहे, आम्ही काही नाही करू शकत. त्यांनी सध्या सक्शन वगैरे केलं, पण ते म्हणे तुम्ही हलवा. मग मी फोर्टिसची एम्प्लॉई होते त्यावेळेस. मग फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडला आम्ही तिला हलवलं. तिला हलवल्यानंतर ते जे डॉक्टर होते ते डॉक्टर म्हणजे तिथे कल्याणमध्ये आम्हाला म्हणाले की ह्या मुलीचं काय होईल आम्ही सांगू नाही शकत. आणि इथे आल्यानंतर डॉक्टर म्हणाले ती आउट ऑफ डेंजर आहे, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. तरी तिला आपण ICU मध्ये ठेवू. पण माझं शिवलीलामृताचं खंडन नाही पडू देत. मग मी वाचता येत नव्हतं, पण अंघोळ नाही त्या मुलीजवळ राहायला, पिडियाट्रिक वॉर्डमध्ये ICU मध्ये ती एकटी राहत नव्हती. आणि काय जरी आपण तिथे स्टाफ असेल तरी त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत की आपण तिथे वॉर्डमध्ये जास्त बसू नाही शकत होतो. तर मी माझ्या मुलीला 3 दिवस कंटिन्यू मांडीवरती घेऊन बसली, असं दाखवायला की नाही ती रडते, ती राहू नाही शकणार, कारण आपल्याला पण भीती असते ना, ती राहू नाही शकणार. 3 दिवस कंटिन्यू ती मांडीवरती होती. आणि तिला मांडीवरती घेऊन मी शिवलीलामृताचं पठण पूर्ण केलं. म्हणजे एक की देवपूजा आंघोळ करूनच करायची, काय करायची. मी म्हटलं नाही, आज माझं शिवलीलामृत चालू आहे म्हणून माझ्या बाळाला देवाने वाचवले, नाही हे मला पूर्णच करायचंय. त्यावेळेस मी पूर्ण केलं. आणि रविवारी तिची म्हणजे एक्सरे वगैरे काढला. आधी डॉक्टरांना वाटत होतं की तिच्या छातीमध्ये काही म्हणजे ते लिक्विड वगैरे गेले की काय, तिला पुढे काही कॉम्प्लिकेशन्स येतील की काय. आणि कारण तिचं भरपूर असं लिक्विड नाकातून पोटातून त्यांनी काढलं होतं त्यावेळेस. आणि ही माझ्या आयुष्यातली पहिलीच केस, मलाही माहिती नव्हतं काय नक्की. तर त्यावेळेस काय झालं, जसं माझं पठण पूर्ण झालं ना, त्यावेळेस डॉक्टर त्याच्यात 2-1 तासानंतर डॉक्टर आले, त्यांनी एक्सरे काढला आणि ते म्हणे हिला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण हिला जनरलमध्ये शिफ्ट करूया. अच्छा. हा एक माझ्यासोबत दुसरा अनुभव होता. की मोठी गोष्ट होती ती. पण म्हणजे एक काळ आला होता, थोडा वेळ जर झाला असता तर कदाचित ती लहान मुलगी आणि ते खूप स्ट्रॉंग लिक्विड, ती नाही राहिली असती, पण ती राहिली. बरोबर. आणि त्यात मेन म्हणजे काहीच नाही, डॉक्टर बोलले काहीच नाही, डॉक्टर म्हणजे काहीच नाही. तिला त्याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम आला नाही, कधीच नाही. म्हणजे साधा खोकला पण तिला त्यानंतर कधी आला नाही, तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर. हा एक झालं. तर आपलं म्हणजे मला माहित होतं की स्वामींनी मला मुलगा दिलेला आहे. स्वामी पण अशी परीक्षा घेतली माझी स्वामींनी त्या काळामध्ये की विचारायला नको. म्हणजे कसं माहिती आहे, घरामध्ये मी स्वामी सेवा करत होते, पण आम्ही कसे कट्टर मांसाहारी, घरामध्ये माझ्या कट्टर मांसाहारी. म्हणजे वाराच्या दिवशी कोणी खायचं म्हणजे आपल्या मनाला लागतं ना, की मग मी काय करायची, स्वामींची ना मूर्ती गुरुवारच्या दिवशी बाहेर काढायचे, पूजा करायचे. कारण नको बाबा, आपल्यामुळे नको हे व्हायला. मी नाही खाते पण बाकीच्यांना नाही ना आपण अडवू शकत, तर नको खायला. तर त्यावेळेस मी स्वामींची मूर्ती काय करायचे, उचलून कपाटामध्ये ठेवायचे. कदाचित त्यांना ह्याचा राग आला असेल. त्यांनी मला प्रेग्नेन्सीमध्ये इतका म्हणजे भयंकर त्रास झाला मला. माझ्या पिट्युटरी ग्लँड आहे ना, ती पिट्युटरी ग्लँड एम्प्टी झाली भयंकर. म्हणजे असं काहीतरी आजार पण लागलं. माझी अशी अवस्था व्हायची की माझा हातपाय वाकडे होऊन जायचे आणि काहीच समजायचं नाही मला, पूर्ण ब्लँक. म्हणजे माझी नर्वस सिस्टीम अशी काम करायचीच बंद करायची. मी 4-4 तास बेहोश असायची हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा. आणि हे प्रेग्नेन्सीमध्ये खूपच भयानक होतं, डेंजर होतं. त्यामध्ये माझं ॲनिमिया, मी हायली ॲनिमिक आहे. माझं ब्लड काउंट काहीतरी 8 होतं. तर डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं की ही जी आहे ती हाय रिस्क प्रेग्नेन्सी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आणि त्यामध्ये हे सगळं होत होतं. कुठेच काहीच कॉज माहिती नव्हता पडत. त्यावेळेस मी MRI करू शकत नव्हते, कारण डॉक्टर म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये MRI नाही करू शकत आपण, कारण ते मुलावरती प्रॉब्लेम होईल असे वगैरे वगैरे वगैरे. हे झालं. त्याच्यानंतर मग तसे दिवस गेले, फिट्स येत गेल्या मला. 2-3 मला वाटतं 4 वेळा मी हॉस्पिटलमध्ये, त्या 9 महिन्यामध्ये मी 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, अगदी 5-5, 6-6 दिवस. ते सगळं झालं. आणि एकाच डॉक्टरवरती नको असा भरोसा ठेवायला, कारण हा डॉक्टर असं सांगत असेल तर मग आपण दुसरीकडे जाऊ, कोणतरी असं सांगेल की हा बाबा ठीक आहे, होईल व्यवस्थित. पण आम्हाला सगळे डॉक्टर बोलायचे, आम्ही काही गॅरंटी नाही घेऊ शकत. ही जी डिलिव्हरी आहे ना, याच्यामध्ये आम्ही काही नाही सांगू शकत की सगळ्यांचा रिस्पॉन्स सेम होता.
मग आता मी म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामींचं नामस्मरण चालूच असायचं माझं. मी म्हटलं जे होईल ते होईल, तुम्हाला जर मला जगवायचं असेल तर जगवा, नाही जगवायचं असेल तर नका जगू, तुम्हाला जे करायचं ते करा, शेवटी हा जो शरीर आहे तो तुम्ही दिलेला आहे, माझा याच्यावरती काहीच हक्क नाही. मग त्यावेळेस पण मी स्वामींचं आणि पठण चालू होतं. मी त्यावेळेस काय करायची, मला जेव्हा पण वेळ भेटायचा ना तेव्हा मी स्वामींच्या मठात जायची, तारक मंत्राची सेवा करायची, की जे पण कराल ते तुम्ही कराल, पण शेवटपर्यंत माझं तुमचंच नाव माझ्या तोंडात राहणार. मग मी सकाळी डिलिव्हरीची एक डेट फिक्स झाली. डिलिव्हरीच्या डेटमध्ये आम्ही गेलो, म्हणजे ऑपरेशनला मला घेतलं. तर ऑपरेशन घेताना माझ्या ऑपरेशन करत असताना जे मेन डॉक्टर होते ते बाहेर आले आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं आम्ही काही सांगू नाही शकत, जे होईल ते होईल, पण आम्ही तिला ICU मध्ये जर काही असेल तर काहीही असो तिला ICU मध्ये टाकणं मॅन्डेटरी आहे. मला ICUची भीती वाटायची. हॉस्पिटलमध्ये काम करून मी बघितलेत ना तसे पेशंट, मग ते आजूबाजूला बघून आपल्यावर भीती, तेव्हा भीती वाटते ना. मग तर मला ॲनास्थेशिया देणारे जे डॉक्टर होत्या त्या डॉक्टर आल्या, त्यांनी मला ॲनास्थेशिया दिला. पण ॲनास्थेशिया पण मला कसा दिला, फक्त पोटाच्या भागालाच. म्हणजे माझ्या पायांमध्ये संवेदना होती, हात, मला सगळं समजत होतं, फक्त पोटाचा. बेसिकली तसं माझ्या बाकीच्या 2 डिलिव्हरीमध्ये झालं नव्हतं, पण त्यांना कुठेतरी भीती होती की हिला जास्त हायली ॲनास्थेशिया दिला तर ही कोमामध्ये जाऊ शकते, असं डॉक्टरांना भीती होती. तर त्यानंतर डॉक्टर्स आले, ऑपरेशन करायला लागले. तर त्यांनी ऑपरेशन जसं माझं ओपन केलं तेव्हा त्यांनी पहिला शब्द काढला की हे हिचं 3रं ऑपरेशन वाटत नाहीये. हे जे आहे असं वाटतंय की मी पहिल्यांदा कोणाचं तरी ऑपरेशन करतोय, फर्स्ट टाइम जसं सीझर करतो ना, हे तसं आहे, हे वाटतच नाहीये 3रं ऑपरेशन आहे. की आम्हाला जी भीती होती की युरेटरला काही चिकटलेलं आहे का, गर्भपिशवी वगैरे, असं काहीच नाहीये. हे झालं, हा साक्षात्कार झाला तिथे. मी डिलिव्हरी असताना पण कंटिन्यू नामस्मरण करत होते आणि मला मनात माहिती होतं की हा बाबा स्वामींनी दिलाय तर जे आपल्याला पाहिजे तेच होणार. तर डिलिव्हरी झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले तुला काय वाटतंय, तुला काय होईल, तुला काय झालं असेल. मी म्हटलं मला माहिती आहे मला मुलगाच झाला असेल. मग त्यांना वाटलं की कसं काही असं एवढी कॉन्फिडेंटली बोलते. मी म्हटलं सर माझा ना स्वामींवरती भरपूर विश्वास आहे. आणि त्यांनी माझ्याजवळ जेव्हा ते बाळ दिलं पहिल्यांदा तेव्हा त्याच्या कानामध्ये मी, म्हणजे दुनियातला पहिला कुठलाही शब्द जाण्यावी त्याच्या कानामध्ये मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाच आवाज त्याच्या कानामध्ये पहिला दिला. आणि तो मुलगा ना इतका म्हणजे असा ऍक्टिव्ह होता, ते डॉक्टर पण नवल करत होते की ही एवढी हायली ॲनिमिक, हिच्यामध्ये एवढी कमतरता आहे शरीरामध्ये, मॅग्नेशियम कमी आहे, पोटॅशियम कमी आहे, सोडियम कमी, आणि हे मूल इतकं ऍक्टिव्ह कसं काय, समजलं हे कसं काय इतकं ऍक्टिव्ह. ते जेव्हा पण यायचे नाही म्हणायचे हा मिरॅकल बेबी, हा मिरॅकल बेबी. आणि ते अजूनही जेव्हा जेव्हा म्हणजे कधी कॉन्टॅक्ट होतो आमचा तेव्हा ते म्हणतात तुझं मिरॅकल बेबी कसं आहे. अच्छा, त्याचं नावच मिरॅकल बेबी झालंय. आणि त्याच्यानंतर मग हे झालं, हा एक माझ्या आयुष्यातला, म्हणजे माझ्या आईने मला 18 मे 1992 साली काहीतरी जन्म दिला असेल, पण स्वामींनी मला दुसरा जन्म हा माझ्या मुलाच्या जन्मासोबतच दिला. आणि त्यानंतर ज्या ॲनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी जो माझा हात पकडलेला तो मला कुठेच वाटत नव्हता की तो ॲनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी हात पकडला. माझ्या अंगामध्ये त्यांनी हात पकडल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा प्रवाहित झाली होती. असं वाटत होतं की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मला आता काहीच नाही होणार आहे. आणि मी अक्षरशः उघड्या डोळ्यांनी माझं ऑपरेशन पाहते. जनरली आपण आपलं स्वतःचं पोट वगैरे फाडतात तर माणसाला भीती वाटते, मला तसं काहीच वाटत नव्हतं. कारण एक वेगळीच, आणि त्या जे ॲनेस्थेशियाचे डॉक्टर काय करतात, ॲनेस्थेशिया देतात आणि त्यांचं काम झालं जातात, पण ते माझ्यासाठी थांबले. आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की हे पेशंट ICU मध्ये शिफ्ट करा. तर ते म्हणाले नाही याला ICU मध्ये, हिला ICU मध्ये नाही शिफ्ट करायचं. त्यावेळेस डॉक्टरांचं ॲनेस्थेशियाच्या डॉक्टरांचं भांडण झालं की का नाही शिफ्ट करायचं, मी सांगतो शिफ्ट कर. ते म्हणे नाही या पेशंटला शिफ्ट नाही करायचं, मी लिहून देतो, या पेशंटला शिफ्टच नाही करायचं. कारण त्या डॉक्टरला म्हणजे स्वामींना माहिती होतं की मला फार भीती वाटते. मी म्हणायचे मला ICU मध्ये नाही जायचे, मला नाही जायचे, कारण तिथे गेल्यानंतर माझ्या समोर कोणाचं काही झालं तर त्या भीतीनेच मला काहीतरी होईल, मला नाही जायचं. ते म्हणे नाहीच पाठवणार. आणि खरंच मला नाही टाकलं ICU मध्ये. आणि मी त्या दिवशी मी ऑब्झर्वेशन मध्ये सुद्धा माझा जो रूम होता तिथेच मला ठेवण्यात आलं. एक सिस्टर कंटिन्यू ऑब्झर्वेशन मध्ये होती की हिला काही गुंगी वगैरे येते काय, काही अटॅक वगैरे येतोय का. पण मला त्या दिवशी 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही. रात्रीच्या 3 पर्यंत, 4 वाजता ऑपरेशन झालेलं, की झोप वगैरे येते का, मला 3 पर्यंत झोपच लागली नाही त्या दिवशी. म्हणजे जी एक रिस्क पिरियड असतो ना, रिस्क पिरियड तो निघून गेल्यानंतर मला झोप लागली. त्या ड्युरेशन मला झोप नाही दिली स्वामींनी. हे सगळं झालं. इथंच गोष्ट नाही थांबली. बाळ घेऊन घरी गेलो. 4 महिन्याचं बाळ झालं. माझ्या मिस्टरांच्या आजी होत्या, म्हणजे आता जुन्या एकदम, त्यांनी घरी डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत. त्यांच्या काय झालं की त्यांना असं निदर्शनास आलं की या मुलाचे पाय वाकडे आहेत.
असं वाटायचं त्यांना की ह्याचे पाय काहीतरी वाकडे आहेत, तू डॉक्टरकडे घेऊन जा. ते आम्हाला बोलले की तू लवकर डॉक्टरकडे घेऊन जा की पुढे आपण काहीतरी प्रोसेस करू शकतो. मग मला फार स्वामींचा राग आला. मी फार भांडली त्यांच्याशी. म्हटलं तुम्ही जर मला बाळ दिलंय तर तुम्ही मला असं का दिलं, म्हणजे तुम्हाला मला अजून त्रासच द्यायचा आहे का बरं तुम्ही मला असं बाळ दिलं. तर त्या दिवशी पण मी म्हटलं जर असं काही झालं ना तर मी कधीच मानणार नाही की तुम्ही आहात, कारण तो एवढा मी जीवावरती रिस्क, मला त्या मरणाच्या दारातून वाचवलं आणि परत तुम्ही मला आयुष्यभर हे दुःख द्याल तर मला ते मान्य नाही. मग दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. पिडियाट्रिक जे हाडाचे डॉक्टर असतात त्यांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांच्याकडे गेले. तोपर्यंत नामस्मरण चालूच होतं. म्हटलं नाही नाव घेणार तरी पण नामस्मरण चालूच होतं. ते एक बोलतात ना रोजचा भाग आहे, झालेलाच होता. हां. तर तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो काहीच नाही झालेलं याला. मग मी डॉक्टरांना विचारलं की हा चालू शकेल ना, तर ते म्हणे चालू शकेल की नाही हे मी आता कसं सांगू, आताशी तो 4 महिन्याचा आहे, पण ह्याच्या पायाला एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही काय करा की ह्याची एक एक्सरसाइज येतो, ती एक्सरसाइजच करा. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं काही ऑपरेशन सांगतील की काय, किंवा मग ग्रहणामध्ये काय प्रॉब्लेम झाले की काय, कशामध्ये माझ्यामध्ये एवढी कमी होती म्हणून त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, असे 17 हां वैरी पण नाही चिंता, जे आपलं मन चिंतं. त्या रात्री आम्हाला खूप असं टेन्शन आलं. तर त्याच्यानंतर डॉक्टर गेल्यानंतर म्हणे नाही याचा काही प्रॉब्लेम नाहीये. तरी पण घरी आल्यानंतर मला असं वाटायचं की अरे हा चालेल ना चालेल ना चालेल ना, कारण ती मनात ते भीती राहते. आणि मी आई आहे तर माझ्या मनामध्ये ती भीती राहणारच, आई आहे. तर असं झालं. तर त्याच्यानंतर 2 महिने अजून गेले. तर 6 महिन्यामध्ये मूल बेसिकली उठून बसतं. तर मी म्हटलं, तर त्याच्यानंतर मी कंटाळून म्हटलं जे स्वामी करतील ते, त्यांच्या मनात जे असेल ते असू दे, त्यांना काय करायचं मी काय सांगणार त्यांना. तर तो 6व्या महिन्यामध्ये उठून बसला आणि फार तर फार 15 दिवस उठून बसला असेल आणि त्यांनी डायरेक्ट उठून उभा राहिला 6व्या महिन्यामध्ये. आणि तसं 2-3 दिवस गेले असतील आणि तो पकडून पकडून चालायला लागला. म्हणजे 7व्या महिन्यामध्ये तो मुलगा पकडून पकडून चालायला लागला. आजूबाजूचे सगळे नवल करत होते की हा मुलगा पकडून कसा चालतो, म्हणजे ज्या मुलाविषयी असं वाटत होतं की हा चालेल की नाही, टायमाच्या आधीच चालायला लागला. म्हणजे ते काय आपण जे मागतो ना ते नाही देत आपल्याला, त्यांना जे हवंय ना ते आपल्याला देतात आणि ते चांगलंच असतं. हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग आता मुलामुळे मी जॉब सोडून घरी बसले होते. घरचं सगळं म्हणजे असं वाटत होतं ना की बाबा आपली कुठे तर आपल्या घरामध्ये मदत व्हावी. मग मी म्हटलं स्वामींना तुम्ही मला मार्ग दाखवा की मी आता काय करू. मग आता म्हणजे माझं लग्नाच्या आधी माझं टीचिंग फील्ड, पण लग्नानंतर ते पेपर्स वगैरे घरी, शिक्षकांना शाळेत कमी आणि घरी जास्त काम असतं. बरोबर आहे. ते मला घरात करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी माझे MBA फार्मास्युटिकल मॅनेजमेंटच्या बेसिसवरती हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जॉब केला. मग त्याच्यानंतर हे सगळं झालं तर स्वामींनी पटकन मला असं साक्षात्कार दिला कोणाच्या तर रूपामध्ये की माझ्या इथे काकी राहत होत्या. त्या म्हणाल्या अगं तू ट्युशन का नाही घेत, म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं मी स्वामींशी बोलणं. ट्युशन का नाही घेत तू इतकी शिकलेली आहेस, तुला एवढा एक्सपिरियन्स आहे, तू ट्युशन घे. आणि मी ते ट्युशन स्टार्ट केले. पण असं ट्युशन्समध्ये इतकी काही इन्कम नाहीये. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही स्वामी म्हटलं ही कुठपर्यंत चालणार आहे, हे ट्युशन्स वगैरे कुठपर्यंत चालणार, मला असं काहीतरी द्या की ज्याने माझं आयुष्य सेटल होईल. आणि मला पहिल्यापासूनच नोकरी करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता जास्त. मला पहिल्यापासूनच माझा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करत होता, कारण माझ्या घरामध्ये सगळेच व्यावसायिक, वडील जरी गव्हर्नमेंटला तरी ते व्यवसाय करतात, भाऊ सुद्धा व्यवसाय, एक आपला छोटासा व्यवसाय होता त्यांचा. मलाही पहिल्यापासून असं की मला व्यवसायच करायचा आहे. त्यानंतर मग अचानक असं स्वामी बोलतात आपल्याशी. आपल्याला असं वाटतं की हा बाबा कोणीतरी समोरून येऊन बोलायला पाहिजे, पण असं नाहीये, ते बोलतात आपल्याशी. मग त्यांनी मला असं म्हणजे असं माझ्या मनामध्ये अचानकच आलं, ॲबॅकसचं काहीच नाव निशाण नाही. ॲबॅकस आधी स्कूलमध्ये मला शिकवायचे, मी यायचं, पण आता आपल्याला चालू करायचं तर आपल्याला कोणाची तरी फ्रँचायझी घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी भरमसाठ पैसा लागतो. असं ते अगदीच छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी, म्हणजे लिगल गोष्टी असतात काही, बऱ्याच काही. तर मग त्यांनी मला असं सुचवलं तू ॲबॅकसची फ्रँचायझी टाक, कारण तुझं तू गणिताची शिक्षिका, ॲबॅकसची फ्रँचायझी टाक. आणि या एरियामध्ये कुठेच ॲबॅकस नाही. तर मी म्हटलं आता स्वामींनी सांगितलंय असं, स्वामींचाच आपल्याला संदेश असेल. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, मिस्टरांना सांगितलं मला ॲबॅकसची फ्रँचायझी टाकायची. ते म्हणे अरे ग बाळ लहान आहे, तुला जमणार नाही, तुझं किती वर्षाचा गॅप पडला. मी म्हटलं नाही, मला टाकायची तर टाकायची. तर मग माझा सर्च सुरू झाला. मग कोणी किती अगदी लाखोंमध्ये सांगितलं, 6 लाख 5 लाख फ्रँचायझी घ्यायची. तेवढे इन्व्हेस्ट करणं सध्या पॉसिबल नव्हतं, कारण मी 6 महिन्यापासून घरी होते. मग मी एका माझ्या मैत्रिणीला फोन केला जिची कळंबोलीमध्ये ऑलरेडी ब्रँचेस आहेत, ॲबॅकसचेच. आणि माझी म्हणजे मी ज्या स्कूलमध्ये होते त्या स्कूलमध्ये ती शिकवायला होती, आमची म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची मैत्री. तर मी म्हटलं अगं असं आहे आणि हे मला एवढे पैसे सांगतात.
तर ती म्हणे हो का. ती म्हणे नाही नाही, आमच्या ना आज आमची जी ब्रांच आहे ना, तर म्हणजे आमची जी कंपनी आहे ना, त्या कंपनीचा ना आज काहीतरी कोणाचा वाढदिवस आहे की वर्धापन दिनाचा, मला आठवत नाही असं सांगितलेलं तिने, आणि आमच्याकडे ना आज ऑफर चालू आहे. ओके. असं चालू आहे. तर मला म्हणे नाही तू आजच फोन कर. मग मी एकही मिनिट, तिने जसा नंबर दिला तसं मी जे कॉर्डिनेटर होते त्यांना फोन केला, आणि त्यांनी विश्वासही येणार नाही की मला अपेक्षाही नव्हती एवढ्या कमी किमतीमध्ये मला फ्रँचायझी मिळाली. पण ते फ्रँचायझीचे पैसे भरायची सुद्धा तेव्हा कंडिशन नव्हती, कारण सगळंच लोनवरती होतं, घर लोनवरती, मिस्टर एकटे कमवते, म्हणजे सगळं त्यांना मॅनेज करून त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे मागणं हा खूप वेगळा विषय होता. मग काही सेव्हिंग्स होत्या, काही दागिने होते. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की मी थोड्या दिवसांसाठी हे गहाण टाकते, ते पण एमर्जन्सी फंड गहाण टाकते, आणि मग आपण फ्रँचायझी स्टार्ट करू. मग आता ते तरी काय बोलणार, मी हट्ट करायला लागले, ते काय बोलणार आहे. ते म्हटले ठीक आहे. मग त्या दिवशी मग पैसे भरले, आणि कोणाला जर आता सांगितलं नाही मला एवढ्या पैशांमध्ये फ्रँचायझी मिळाली, तर अक्षरशः ते लोक भांडतील, कसं आम्ही एवढे खर्च करून केलं. पण ती स्वामींची त्या दिवशी माझ्यावरती, मग त्यांना मला ह्या फील्डमध्ये आणायचंच होतं. तर ते झालं. त्याच्यानंतर मग मी आणि जशी मी एनरोलमेंट घेतलं, म्हणजे माझं सगळं पेपरवर्क पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी मार्केटिंग करायला स्टार्ट केली, आणि जेवढे पैसे मी इन्व्हेस्ट केलेले त्याच्या 12 पट पैसे मला त्या आठवड्यात परत आले. 12 पट, म्हणजे मी जेवढ्या पैशांना दागिने माझे गहाण टाकलेले तेवढे ऍडमिशन्स माझ्याकडे झाले, आणि 12 पट पैसे आले. आणि जनरली मी घरामध्ये पहिलं चालू केलेलं. आता आपल्या मुलाला जरी कोणी आपण कुठे टाकायला गेलो तर आपण बघतो घर कसं आहे, घरामध्ये लहान मुलं, डिस्टर्बन्स होईल, माझ्या मुलाचा अभ्यास होणार की नाही. पण पॅरेंट्सने माझ्यावरती विश्वास टाकला तेवढा, आणि माझ्याकडे तेवढे ऍडमिशन्स आले. आणि 7 जानेवारी 2024 साली माझ्या मुलाचा जेव्हा बर्थडे होता, त्या दिवशी मी अबॅकसची माझी पहिली बॅच स्टार्ट केली. लास्ट इयर. आणि हा सुद्धा स्वामींमुळेच हे सगळं शक्य झालं, बाकी काहीच नाही. त्यानंतर मग सगळं चांगलं चालत गेलं. तर आता मग असं थोड्या दिवसांनी मनात आलं की आपण काहीतरी मोठं करूया, घरामध्ये किती दिवस राहणार, आता आपलं एवढं नाव झालंय, अगदी लांबून म्हणजे अगदी स्टेशनपासून लोक येतात शिकायला आपल्याकडे, ऑनलाईन येतात, आणि 4-5 कोर्स आपण शिकवतो, तर आपण टाकलं तर ठीक होईल. आणि त्याच्यानंतर मग मी एप्रिलमध्ये जे आहे ना एक छोटासा गाळा घेऊन टाकला. पण तेव्हा त्यांची इच्छा नसेल की मी घराच्या बाहेर जावी, किंवा माझ्याबरोबर तेव्हा काहीतरी वाईट होणार असेल. तर एप्रिलमध्ये मी एक छोटीशी ब्रांच टाकली. सगळं झालं, सेटअप झालं, बॅनर्स लावून झाले, ॲडमिशन्स येत होते. त्यावेळेस माझ्या 2ही मुलींना निमोनिया झाला. मग एकीला ॲडमिट केलं, एक घरी म्हणजे झाली, व्यवस्थित रिकवर झाली. तर मग त्यावेळेस मग मी कसं हिला घेऊन जाणार, म्हणजे मी एकटी आहे, म्हणजे तिलाही काहीतरी इन्फेक्शन होईल. त्यावेळेस मी ती बॅच बंद केली. म्हटलं जाऊ दे, त्यांचीच इच्छा असेल, त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आणि आता मध्यंतरी झालं असं, तर आता आम्ही इकडे गेलेलो, आपलं जे आहे ना स्वामींचं पळसदरीला गेलेलो गुढीपाडव्याच्या दिवशी. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी असंच मनात आलं की माझी इच्छा आहे की माझं एक छोटंसं असं काहीतरी असावं, जिथे माझं स्वतःचं केबिन असावं, असं पण तेवढं म्हणजे छोटंसं ब्रांच काही असावं छोटंसं स्वतःचं. तर मग त्यावेळेस काय झालं की असं फक्त मनात विचार आला. आणि जो माझा लहान मुलगा आहे आता आलेला, तो जनरली इतका त्रास कधीच देत नाही. त्याने मला इतका त्रास दिला, मी रागाने त्याला स्कूलमध्ये टाकायला गेली की ना मला आता 2 तास हा कुठेतरी जाऊन शांतपणे बसेल, कारण हा इकडून उड्या मार तिकडून उड्या मार, याला किती सांभाळणार. आणि तिकडे गेल्यानंतर त्याचं ॲडमिशन केलं, आणि मी तिथे 10 मिनिटं थांबली त्या प्री स्कूलमध्ये. तर तिथे झुंबाचे क्लासेस चाललेले, तिथे डान्स क्लासेस चाललेले, म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त. म्हणजे तिथे येणाऱ्या लोकांची संख्या जवळपास दिवसाची 100 ते 150 असेल. तर मग असं मनामध्ये विचारायला की अरे अशा ठिकाणी जर आपल्याला टाकायचं झालं तर किती छान होईल. पण हे लोक खूप रेंट घेणार, आपल्याला एवढं इन्कम होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर हे सगळं झालं. मग मी सहज विचारलं की इथे रेंटने मला जागा मिळेल का. ते म्हणे हो मिळेल ना, मिळेल. मी तुम्हाला आमच्या जे मेन ब्रांचचा ओनर आहेत त्यांचं एक नावाजलेलं नाव आहे मुंबईमध्ये, त्या मॅडम आहेत, त्यांचा नंबर देते. तर मी त्यांना फोन केला, त्यांच्या असिस्टंटनी फोन उचलला. ते मी म्हटलं मला असं रेंटने सॅटर्डे संडेसाठी जागा हवी आहे, भेटेल का. तर त्यांनी मला विश्वासही नव्हता, 4,000मध्ये कोण आता रेंट देतं. तर ते म्हणे हो मॅडम आमच्याकडे आहे ना 4,000 रेंटने आम्ही देतो, म्हणून तुम्ही आम्हाला भेटायला या आणि येताना एवढं डिपॉझिट घेऊन या. मी म्हटलं ठीक आहे, आता आपल्याला स्टार्ट करायचं तर आपण डिपॉझिट घेऊन जाऊया. मग तिसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी, ही गोष्ट झाली मंगळवारी मला वाटतं, गुरुवारच्या दिवशी मी त्यांना भेटायला गेली. लक्ष्मी पंचमी होती ना आता त्या दिवशी त्यांना भेटायला गेली. आणि मी मग असंच बोलणं स्टार्ट झालं. आता स्वामी मला कुठे कुठे मदत करतील ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. जाताना विचार नव्हता काय होईल.
तर त्यांच्यासोबत गेले, बसले. त्यांना मला माहिती नाही काय झालं. ते म्हणे मॅडम मला तुम्हाला रेंटनी जागा नाही द्यायची, आपण पार्टनरशिपमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा. ओके. माझ्या या ज्या 6 ब्रांचेस आहेत, या 6 ब्रांचेसमध्ये तुम्ही अबॅकस स्टार्ट करा, मला रेंट नको, काही नको. आपण पार्टनरशिपमध्ये जी पण पार्टनरशिप असेल आपण बॉन्ड करूया आणि आपण पार्टनरशिपमध्ये स्टार्ट करूया. ओके. म्हणजे जिथे मी इन्व्हेस्टमेंट करायला गेलेली तिथेही मला इन्व्हेस्टमेंट नाही करू दिली. आणि एका ठिकाणी मला असं वाटत होतं की माझं एका ठिकाणी काहीतरी असावं. स्वामींनी मला 6 ठिकाणी काम करण्याची संधी दिली. बरोबर. 6 ठिकाणी. म्हणजे शेवटी तेच शेवटी. की ते विचार करतात ते जास्तच चांगलं असतं. हा, आपण जे मागतो ते कधीच देत नाही, नाही. आणि ते जे देतात ना ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतं. बरोबर. तर मी मग असं त्यांच्यामुळे झालं ठीक आहे. मला स्वामी स्तोत्र महात्म्य याच्याविषयी माहिती होती. मी रोज वाचायचे. भरपूर ऐकलेलं की स्वामी स्तोत्र महात्म्य वाचलं ना की आपल्याला स्वामी प्रत्यक्ष दर्शन देतात. मग मी म्हणायचे मला का दर्शन देत नाहीत, मला मठात जायला भेटत नाही. म्हणजे मठात लहान बाळ असल्यामुळे मला मठातही जायला भेटत नाही. आमच्या इथे मठही 1-1.5 किलोमीटर लांब आहे. मी जर गेली तर मुलांना कोण बघणार मागे, क्लासेस वगैरे अगदीच. मग असं मनामध्ये विचार, मी रोज स्वामींना बोलायची तुम्ही तर मला दर्शन देत नाही, मला मठामध्ये यायला होत नाही, माझ्या घरापास मठ नाही आहे. तर आता मागच्या 2 आठवड्यांपूर्वी असं झालं की मी, माझे मिस्टर आणि माझी मुलं, आम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहे, एक सोडा सेंटर आहे आमच्या इथे खडकपाड्याला, तिथे गेलो. आणि अमावस्येच्या आधीची 2-3 रात्र असतात तेव्हा ते चंद्रकोर आपली चंद्राची बनते. तर माझी लहान मुलगी बोलते मम्मी बघ ना मून, बघ मून. जर मी वरती फक्त मून बघितला तर मला अक्षरशः शंकर महादेवांची आकृती दिसली आणि त्यांच्या डोक्यावरती कसा चंद्र आहे तसा चंद्र दिसला. मी माझ्या मिस्टरांना दाखवून मी म्हटलं तुम्ही बघा ना त्या ढगांचा आकार, असं नाही वाटत की साक्षात शंकर महादेव आहेत. त्यांनी बघायच्या आधी मी दुसऱ्या क्षणाला वरती बघितलं तर साक्षात मला स्वामींची मूर्ती दिसली. म्हणजे मूर्ती नाही दिसली, तो ढगांचा आकार ना, तो महादेवाचा आकार तो स्वामींमध्ये दिसला. आणि मी त्यांना दाखवणार तेवढ्यात ती गोष्ट लुप्त झाली. म्हणजे त्या 1-2 सेकंदासाठी. आणि त्याच्यानंतर माझ्या मनातूनच असा आवाज आला की इकडे तिकडे बघायची काहीच गरज नाहीये, मी अत्र तत्र सर्वत्र इकडे आहे, त्यामुळे माझ्याकडे यायची गरज नाहीये. आणि ते स्वामी स्तोत्र महात्म्य वाचल्यानंतर स्वामी दर्शन देतात ना, ही गोष्ट मला खूप खरी वाटली. हा सगळा माझ्या आयुष्यातला जीवनाचा अनुभव होता. खूप छान. आणि तुम्ही अगोदर म्हटलं जसं कोविडमध्ये तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण काम केलंय, तर ॲक्च्युली त्यावेळी सर्वांची परिस्थिती तशी झाली पण होती. जे पण डॉक्टर्स, नर्सेस सर्वांनी त्या टायमिंगला म्हणजे स्वतःच्या जीवाला पण त्यांनी धोक्यात ठेवून, आता तुम्ही तर प्रेग्नंट होते, त्यातून पण तुम्ही जाऊन लोकांची सेवा त्यावेळी केली आहे, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. आणि बाकी पण जे नर्सेस, डॉक्टर्स वगैरे ज्यांनी पण कोविडमध्ये तशीच मदत केली लोकांची, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि ताई, आपल्या प्रेक्षक जे आता बघतायत हा व्हिडिओ, त्यांना एक सिम्पल जे स्वामींचा तुम्ही जी उपासना करता ना, तर तुम्ही डेली काही ना काही स्वामींचं करत असाल, ते त्यातलं काही गोष्ट तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो नक्कीच ना. स्वामी ना असं कधीच म्हणत नाही की बाबा माझ्यासमोर उदबत्ती लाव किंवा बाबा माझ्यासमोर मांडी घालून बस, माझं जप नामस्मरण कर. मला इतका वेळही भेटत नाही कधी कधी की मी स्वामींची ती माळ घेऊन आपल्याला नामस्मरण करायला भेटेल. आपण पण जिथे आहोत ना तिथे स्वामींचं नाव घेतलं ना तरी सुद्धा स्वामी धावून येतात. करेक्ट, येतातच. आणि काहीच नाही, स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं. आपल्याला जशी सेवा हवी, म्हणजे आपल्या आईजवळ आपण बोलताना आपण विचार करतो का की नाही मी असं बोललं तर आईला वाईट वाटेल. स्वामी ही आईच आहे, कसंही बोललं काहीही बोललं त्यांच्याशी भांडलं तरी ते कधीच आपला हात सोडत नाहीत, कधीच नाही सोडत. आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे, कधीच नाही सोडत ते. तर तुमच्यासमोर पण एक एक्झाम्पल आहेत ताई, त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी झाल्यात आणि स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात. हर एक गोष्टीमध्ये ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं तुम्ही हर एका संकटामध्ये जात असताना तुम्हाला माहिती होतं की स्वामी आहेत आणि ते असतात, त्यामुळे भरपूर काही इम्पॉसिबल गोष्टी पण पॉसिबल होतात. प्रत्येकाशी बोलतात ते, असं नाही की बाबा माझ्याशीच बोलले किंवा काय कोणाशी. आपण असं रस्त्याने जाताना आपल्याला वाटतं ना आपण राईट टर्न घ्यायचा आहे, नाही पण आपल्याला वाटतं नाही नाही राईट नाही घ्यायचं, आपण लेफ्ट गेलं पाहिजे. ते कोण सांगतं आपल्याला? स्वामी सांगतात, दुसरं कोणीच सांगत नाही. बरोबर आहे. तर धन्यवाद ताई, तुम्ही आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तुमचाही धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं त्याविषयी. नाही, तुमचेही काही अनुभव असतील, तुम्हाला शेअर करायचे असतील, इथे येऊन तुम्ही मी दिलेल्या जीमेल आय डीवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ह्या चॅनलला नक्की करा.